ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार देणार आहे दरमहा 7,000 ची आर्थिक मदत, 5 लाखापर्यंत मोफत उपचार आणि अजून बरेच काही। मित्रांनो, तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे। मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मराठी योजना 2.0 वरती। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे, ती म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आता दर महिना 7,000 रुपये मिळणार आहेत। तर ते 7,000 रुपये कसे मिळवायचे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्यासाठी काय शर्ती अटी आहेत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी एक महाराष्ट्र शासनाने राजपत्र जाहीर केलेलं आहे। तर त्या राजपत्रामध्ये काय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे। मित्रांनो, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक 2025 जो आहे ते इथे जाहीर केला आहे। यामध्ये विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असेही म्हटले जाते। तर मित्रांनो, तो तत्काळ अंमलात येईल, म्हणजे 15 जुलै 2025 पासून ही योजना सुरू झालेली आहे। ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती। मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा उपलब्ध करून देईल। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन दिले जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निम शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान मिळेल, म्हणजे तुम्ही तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन तुम्ही दर्शन करू शकता, त्यासाठी पण तुम्हाला 15,000 पर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था शासनाकडून इथं करण्यात येणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्यांना एक टोल फ्री क्रमांक पण देण्यात येईल। मित्रांनो, या योजनेचे उद्देश काय आहे, तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धापकाळात म्हणजेच म्हातारपणी त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात, मग इतर काही त्यांना आजार असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाहीत। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्मान वय वंदना योजना राबवली आहे। त्यानंतर रेल्वेतर्फे 60 वर्ष व त्यावरील वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% ही सवलत दिलेली आहे आणि 65 व त्यावरील वय असलेल्या पुरुषांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। तर राज्य परिवहन मंडळामध्ये ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत, म्हणजे तुम्हाला एसटी आणि रेल्वेमध्ये 50% सवलत आहे। मित्रांनो, ठीक आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। म्हणून हे विधेयक मित्रांनो, सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अंतर्गत यावर खर्च नमूद करणे शक्य नाही। तर त्यासाठी एक नवीन GR गव्हर्नमेंट काढेल। तर त्या GR मध्ये तुम्हाला लाभ कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, ते सर्व ते त्या GR मध्ये येईल। आणि GR म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, ते पण आता त्या नवीन GR वरच येणार आहे। जेव्हा पण या योजनेवर अपडेट येईल तर त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवू। आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम व्हिडिओ येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।